स्वरा, आपल्या प्रोजेक्टसाठी तू कुठली डिश निवडलीस? या प्रोजेक्टसाठी मी एक डिश निवडली. त्या डिशचे नाव आहे इडली फिश फ्राय. इडली फिश फ्राय? मला इडली फ्राय माहिती आहे, इडली फिश फ्राय म्हणजे काय? म्हणजे जेव्हा मी माझ्या माऊकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत गेले होते तेव्हा आहे ना मला काहीतरी वेगळं खायची इच्छा होत होती. माऊ म्हणली मग आज मी इडली केली आहे. नंतर मी म्हणलं माझ्या माऊला की माऊ मला हे आवडत नाही कारण खूप वेळा खाऊन खाऊन हे बोर झाले. नंतर ठीक आहे आम्ही सगळी खाऊन घेतली पण आहे ना इडली ना शिल्लक राहिलेली होती. नंतर आहे ना माऊनी ती घेतली, त्याचं इडली फिश फ्राय बनवलं. आणि म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की फिश फ्राय का म्हणले, तर आहे ना ते इडलीचे असे उभे काप केल्यानंतर जी त्याला असं आडवं केलं ना एकदम फिश सारखा शेप होतो, म्हणून या डिशचं नाव इडली फिश फ्राय. अच्छा स्वरा, तू एकटीने आतापर्यंत ही डिश बनवली आहेस? आतापर्यंत तरी नाही बनवली. मग कोणी शिकवली तुला? माझ्या माऊने शिकवली आहे पण मी कधीतरी ट्राय करेल. अच्छा, आणि स्वतःची आता रेसिपी वाचून तुला ही डिश एकटीने बनवता येईल? कदाचित येईल, मी करेल ट्राय. थोडी मदत लागेल कदाचित? हां, थोडीशी लागली तर चालेल. स्वरा, आता ही रेसिपी वाचून तू एकटीने ही डिश बनवली आहेस अशी आपण कल्पना करूया. तर माऊला, आई बाबांना ही डिश खायला देऊन तुला कसं वाटेल? मला खूप प्राऊड फील होईल कारण मी एकटीने ती डिश बनवली आहे आणि ती खूप टेस्टी झाली आहे. आणि मी जेव्हा आई बाबांना माऊला हे सगळं देईल तेव्हा त्यांना खूप आनंद होईल. हे सगळं बघून मला खूप प्राऊड फील होईल.